भिवंडी तालुका के ओली ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य सम्मान्य श्री मनीष जी धीरज पाटिल का जन्मदिन भिवंडी तालुका के ओली गांव में उनके चहेतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भिवंडी महानगर पालिका भाजपा के माजी ज्येष्ठ नगर सेवक व धर्म राजा ग्रुप अध्यक्ष नीलेश जी चौधरी व भिवंडी लोकसभा खासदार श्री सुरेश बाल्या मामा महात्रे के सुपुत्र श्री सुमित बाल्या मामा महात्रे तथा भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व किरोली इताड़े सरपंच जगदीश मधुकर पाटिल उर्फ जगन सेठ, भिवंडी महानगर पालिका प्रभाग समिति 3 के माजी सभापति व माजी नगर सेवक श्री सुनील सुरेश पाटिल, समाज सेवक नितेश एनकर, कपिल एनकर, नरेश डायमा, विठल जाधव, ओली माजी सरपंच यतीश महात्रे, उप सरपंच अरविंद भोईर, माजी सरपंच ओली रविंद्र पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक तथा ओली गांव के सरपंच, उप सरपंच व सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व ओली गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सम्मान्य श्री मनीष जी धीरज पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। सन्माननीय नितीन महात्रे आणि खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतोय। आज या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय आता पुढेसाठी मनीष पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी यामध्ये उपस्थित मनस्वी स्वागत करतोय। आज आपण देखील आपल्या लाडक्या वाद्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण या गावाचा सर्वांगीण विकास पाहण्याची विशेष करून जी मागे बसलेली मंडळी आहे त्या गोष्टीची तुम्ही आम्ही देखील थोडासा आवाज द्यायला। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, बार बार दिल गए प्रत्येक स्नेह पाहुण्याची जेवणाची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रत्येक स्नेह पाहुण्याला सूचना नसून विनंती केली। आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो। आई जगदंबा चंद्रकांत पाटील माजी जे सदस्य देखील राहिलेले सर्व मित्रमंडळींचा हार्दिक मनपूर्वक स्वागत। या धडाडीचा एक युवा नेता म्हणून कार्यात पुढे येत आहे, म्हणून या युवा नेत्यास अर्थातच वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि त्यांच्याकडून अशीच अनंत कामे हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी त्यांना पुन्हा एकदा हार्दिक मन शुभेच्छा देतो। ठिकाणी उपस्थित पाहुणे अत्यंत मित्र परिवार आणि सदस्य पुणे एकदा सर्वांच्या थोडं कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत। तुम्हाला सर्वांचं अतिशय लाडकं फिर मनापासून स्वागत। येणारे प्रत्येक स्नेह पाहुणे मात्र विनंती आपण एका रांगेला द्या तर जेणेकरून या स्टेजवर जेवणाची उत्तम सोय आस्वाद घ्यावा। आदरणीय मनीष जी विराजमान झाल्यानंतर या गावाचा सर्वांगीण विकास करावा असं व्यक्तिमत्व सन्माननीय मनीषजी पाटील आणि त्यांचा वाढदिवस आणि याच दिवसाचा औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मला वाटतं भाई ग्रुप मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्या वतीने एक प्रेमाची आणि जीवाची स्पेशल गिफ्ट साहेबांना दिली जाते। नेहमीच या कार्यक्रमाची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो
एक आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी सर्वांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ग्रुपच्या वतीने आज या सोहळ्यासाठी आज आमच्या भगिनी आज करून या कार्यक्रमासाठी बिलॉंग कर या गावाचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमात आपण पाहावा, गावाचे विकास कामं ज्यांच्या माध्यमात आपण पाहावी असं व्यक्तिमत्वापासून कौतुक केलंय त्यांच्यासमोर त्यांचा केली कुटुंब आपल्या लाडक्या जावयाला आणि कमलाकर दादा पाटील हे देखील होळी ग्रामचे माजी सरपंच राहिलेले आहेत. पाटील कडून वतीने सर्वांना विनंती आहे आपल्या सुपुत्र चिरंजीवाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. अग्रताचा ग्रुप आपण पाहिला आपल्या लाडक्या व्यक्तीला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक स्पेशल गिफ्ट आजच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत करतोय. अत्यंत गोड आणि सुरेख सुंदर आदरणीय सुनीलजी पाटील त्यांच्यासमोर त्यांच्या सौभाग्यवती तसंच त्यांच्यासमोर ही सदिच्छा घेऊन ही मंडळी आज या ठिकाणी खऱ्या अर्थात तुम्ही देखील वेळात वेळ काढून आमच्या प्रेमा खातर आमच्या जीवा खातर आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल तुमचा मनस्वी आभार. मात्र याच कार्यक्रमाचा औचित्य कबड्डीचे एक उत्तम मनीष पाटील आमचा भांजा यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. ओवली ग्रामस्थ मंडळ मित्र परिवार आणि आमचे नगरसेवक निलेश चौधरी साहेब धर्मराजा आमच्या ओवली ताडाली गाव कडून पण हार्दिक शुभेच्छा देतो. आज आमचा वाढदिवस आहे. यांना एकविरा वराळदेवी आई चरणी उदंड आयुष्य देवो ही मी प्रार्थना करतो आणि त्यांचे कार्य असेच चालत राहावे म्हणून मी थोडासा एक डायलॉग बोलतो. जब तक सूरज चांद रहेगा
मनीष पाटिल भांजा तुम्हारा नाम रहेगा। तुम्हारे लिए सरपंच पद के और नगर सेवक में होने के लिए हमारा काम रहेगा। जय महाराष्ट्र। अब जमाने में दम नहीं। मनीष पाटिल हमारा भांजा किसी से कम नहीं। करो जान के शिव के नाम। अरे भगवान उठा के देखो, ये तलवार है मेरे भांजे के। जय महाराष्ट्र। आज मेरा भांजा मनीष धीरज पाटिल, इनका जन्मदिन है। इस जन्मदिन के ऊपर मैं उनको इतना ही बात कहना चाहता हूँ, और उनको माँ कामाख्या हो, माँ वराल देवी हो, एकवीरा हो, माँ तुलजा भवानी हो, माँ वैष्णो देवी हो, आपको उदंड 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 आयुष्य लाभो और आप ऐसी उन्नति करते रहो और इस ओले गांव की आप सेवा करते रहो और उसके साथ में इस गांव का प्रगति और विश्वास जीतो और आने वाले दिनों के अंदर आपको ये कामाख्या देवी आशीर्वाद देगी। इतना आपके जन्मदिन के ऊपर मैं शुभेच्छा देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माझे साडू मनीषजी पाटील, आज त्यांचा वाढदिवस आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मराजा माझे मोठे भाऊ निलेशजी चौधरी साहेब आणि कपिल एनकर, नरेश डायमा, विठ्ठल जाधव, यतीन असे असंख्य लोक या वाढदिवसानिमित्त इथं उपस्थित आहे। मी त्यांना उढंद एकवीर आई चरणी मी प्रार्थना करतो का त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण हो। मी आई एकवीरा चरणी प्रार्थना करते। सर्वप्रथम आमचे भाऊजी मनीष भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आणि त्यांची कारकिर्दी खरं तर सरपंच म्हणून खूप उत्तम राहिलेली आहे आणि अशीच भरभराटीची त्यांची कारकीर्द राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो।